आता तुझ्या रँकिंगनुसार तुला कुठली सेवा मिळते हे महत्वाचं आहे. त्यानुसार जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला चॉईस असतो की एकतर ऑफिस वर्क करणं, मंत्रालय लेवलवरती डिसिजन मेकिंग मध्ये राहणं, किंवा त्या डिसिजनची अंमलबजावणी होणाऱ्या फील्ड ऑफिसेस मध्ये उतरणं. मंत्रालय मध्ये किंवा डिसिजन मेकिंग मध्ये राहणं सोपं आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं, फील्डवर उतरणं हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे. आणि मी माझ्या अनुभवातून सांगते किंवा कुचिक मॅडमच्या अनुभवातून सांगते की तू भविष्यामध्ये डिसिजन मेकिंग मध्ये राहण्यापेक्षा अंमलबजावणी क्षेत्रामध्ये जर जास्त प्रभावीपणे उतरली तर आपण लोकांपर्यंत आपल्या कामातून पोहोचतो. आणि आपण जे मेहनत घेतली आहे ना या परीक्षेमध्ये येण्या, या स्पर्धेत उतरण्यासाठी, त्या पदावर पोहोचण्यासाठी, त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. कारण आपण लोकसेवेचं, जनसेवेचं जे काही डोक्यामध्ये स्वप्न असतं